इको फ्रेंडली मकर आहे ते सगळे. तर गणेश भक्तांनी यावं, इको फ्रेंडलीचा स्वीकार करावा, मूर्ती पण इको फ्रेंडली वापरावी आणि डेकोरेशन पण इको फ्रेंडली वापरावं, ही आमची मनापासून एक इच्छा आहे. हे गणेश मध्ये 1 फुटाच्या मूर्तीसाठी उपलब्ध आहे तो, आणि अगदी अर्ध्या तासात फिटिंग होतं याचं. चुला मकर पण बघा किती मस्त वाटतंय, एकदम छान दिसतंय. हे पण घरगुतीसाठीच आहे, अगदी गोवर गणपतीसाठी रचना आहे. म्हणजे मध्ये बाप्पा राहतो, साईडला गोवर तुम्ही बसवू शकता, आणि ऍडजस्टेबल आहे, म्हणजे याच्यात मोठाही करू शकता तुम्ही टेबल कव्हर करण्यासाठी. याला जयपूर पॅलेस म्हणून नाव. जयपूरच्या ज्या विंडोचा डिझाईन असतात तो हा पॅटर्न आहे. आणि जे किल्ल्यावरती आहे महाराजांचा जो खजिना वापरलेला, ते प्रत्येक रूपामध्ये दाखवलेला. आम्ही ढाल, तलवार, तोफा, पताका, हा जंजीर आहे पाठीमागे, इकडे जंजीर आहे, इकडे प्रतापगड आहे, आणि इकडे जगदेश्वराचं मंदिर आहे शिवनेरीवरचं. असे तिघांचा व्ह्यू दाखवलेला आहे. 1 फुटाच्या गणपतीसाठी पण सुंदर सुंदर असे मखर आहे त्यांच्याकडे. हा सिद्धिविनायक मखर आहे जो 990 रुपयाला तुम्हाला मिळेल. तसेच फ्लोरासन पण आहे, हाही 1 फुटाच्या गणपतीसाठी मस्त असा मखर आहे, हा 290 रुपयाला तुम्हाला मिळेल. तसेच 24 कॅरेट मखर हाही यांच्याकडे 1 फुटाच्या गणपतीसाठी उपलब्ध आहे. याची पण प्राइस 290 रुपयाला आहे. बघा मखर किती सुंदर दिसतोय. नमस्कार मित्रांनो, माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय नवीन व्हिडिओ. मित्रांनो, आता बाप्पाच्या आगमनाला 1च महिना राहिलेला आणि सगळीकडे खरेदीही सुरू झालेली आहे. तर आज आपण आलेलो आहे लालबागच्या गणेश गल्ली इथे, जिथे उत्सवी कागदी पुट्ट्यांपासून बनवलेल्या मकरांचं प्रदर्शन भरलेलं आहे. उत्सवी इथे तुम्हाला मकर 70 रुपयापासून स्टार्ट आहेत, आणि इथे घरगुती गणेश उत्सवाच्या मकरापासून ते मंडळाच्या गणपतीच्या मकरांपर्यंत सगळ्या प्रकारचे मकर इथे उपलब्ध आहेत. तर मग चला बघूया कुठल्या कुठल्या प्रकारचे मकर इथे उपलब्ध आहेत आणि त्याची प्राइस किती आहे ती. तुम्ही बघू शकता, हे बघा, हे इथे लालबागची गणेश गल्ली आहे. इथून तुम्ही जर चालत आलात ना 2-3 मिनिटाच्या वॉकेबल अंतरावरती, तर इथे उत्सवी म्हणून मकरचं प्रदर्शन भरलेलं आहे. प्रभा कुटे गणेश गल्ली लालबाग, मुंबई नंबर 12 हा त्यांचा ॲड्रेस आहे, आणि हा फोन नंबर आहे. ह्याच्यावर तुम्ही कॉल करून त्यांना ऑर्डरही देऊ शकता. तर मग चला बघूया आतमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे मकर आणि त्याची प्राइस किती आहे. इथे तुम्हाला बघायला मिळेल, बघा किती वेगवेगळ्या प्रकारचे इथे कागदी पुट्ट्यांपासून बनवलेले सुंदर सुंदर असे मकर आहेत. हे बघा, म्हणजे घरगुती गणपतीच्या मकरांपासून मंडळाच्या मकरांपर्यंत यांच्याकडे सगळ्या प्रकारचे मकर यांच्याकडे उपलब्ध आहेत. माई तुमचं नाव काय आहे? नमस्कार, माझं नाव जिजाऊ नानासाहेब शेनकर, आणि हे उत्सवीचं प्रदर्शन आहे आमचं चालू संस्थेचं. इको फ्रेंडली मकर आहे ते सगळे. तर गणेश भक्तांनी यावं, इको फ्रेंडलीचा स्वीकार करावा, मूर्ती पण इको फ्रेंडली वापरावी आणि डेकोरेशन पण इको फ्रेंडली वापरावं, ही आमची मनापासून एक इच्छा आहे, आणि ती साध्य होतेच. हा आमचा उपक्रम जवळजवळ 24 वर्षापासूनचा चालू आहे, आणि गणेश भक्तांच्या सेवेसाठी आम्ही नवीन नवीन देण्याचा प्रयत्न करतो, आणि ते पसंतही करतात. आणि इको फ्रेंडली मकर हे त्यांनी बऱ्यापैकी आता ॲक्सेप्ट केलेलं आहे, छोट्या मुलांनी, मोठ्यांनी पण, आणि मंडळांनी पण केलेलं आहे. तर त्यांच्यासाठी पण आम्ही मोठे सेट वगैरे तयार केलेले आहेत. अगदी छोट्या बच्चे कंपनीपासून तर मध्यमवर्गीयांना, मंडळांना परवडतील अशी प्राईस ठेवलेली असे डेकोरेशन्स आहेत. त्यांचे स्टेज कसे कव्हर करू शकतात असे ॲडजस्टेबल डेकोरेशन आहेत. तर त्यांनी नक्की आमच्या प्रदर्शनाला भेट द्यावी ही आमची इच्छा आहे. आणि माई, आपल्याकडे किती रुपयापासून मकर स्टार्ट आहेत? तसं मकर म्हटलं तर 4 ते 5 इंचाच्या मूर्तीसाठी अगदी 60-70 रुपयापासून, तर 1 फुटाच्या मूर्तीसाठी 150, 200, 250 पासून अशी वेगवेगळ्या डिझाईनची वेगळे प्राईस आहे. तसं मंडळांसाठी पण अगदी 25-30 हजारामध्ये छान डेकोरेशन त्यांचं स्टेज कव्हर होतं. कारण त्या डेकोरेशनला प्लास्टर ऑफ पॅरिसचं वगैरे करायचं म्हटलं 1.5 ते 2 लाख रुपये खर्च येतो. तर हे अगदी कमी किमतीमध्ये उपलब्ध होतं, आणि हे म्हणजे इको फ्रेंडली असल्यामुळं याचा काही तो कचरा पडत नाही पाठीमागे, यांचं विघटन लगेच होतं. अगदी 1 तासामध्ये 8 ते 9 फुटाच्या मूर्तीचं डेकोरेशन ते जमिनीमध्ये विरघळलं जातं, तो पेपर कार्डबोर्ड असल्यामुळे. आणि जर कोणाला इथे जर यायला जमत नसेल तर तुम्ही असे डिलिव्हरी वगैरे होते का? हो, कुरिअरने आम्ही पाठवू शकतो.
अगदी परदेशात पण आमचे डेकोरेशन जातात, अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, म्हणजे चालू आहेत आमचे बाहेर देण्याचं काम. त्याचे चार्जेस काय वेगळे असतात हा, का? कुरिअरचा चार्ज वेगळा होतो, कारण ते शेवटी VIP होतात, विमानाने जातात. म्हणजे मखरची किंमत कमी असते, पण कुरिअरचा चार्ज काही वेळ जास्त होतो त्या लोकांना. म्हणजे महाराष्ट्रात कुठेही किंवा मुंबईत कुठेही हवं असेल, मुंबईत बाहेर कुठेही जाऊ शकतात, पण मग 10 दिवस नाही अगोदर पाठवत आहेत, कारण ते पोहोचू शकत नाही त्यांच्यापर्यंत. तर गणेश भक्तांनी अगोदर संपर्क साधावा. ते साधतात पण जे काही आता पाठीमागे ज्यांनी विचार नसेल केला त्यांनी करावा आणि आमच्या इकडे संपर्क साधावा, तर त्यांना ते पोहोचले जातील आहे त्या ठिकाणी. आणि जर कोणाला जो व्यवसाय जर करायचा असेल तर तुम्ही होलसेल रेटने सुद्धा देता हो का? हो हो. जे कर्तृत्ववान आहेत मुलं अगदी कॉलेजची वगैरे, तर त्यांनी नक्की याच्यात सहभाग घ्यावा. हस्तकला पण त्यांची जोपासली जाईल आणि व्यवसाय रूपाने त्यांना 2 पैसे भेटतील. पण थोडी मेहनत करायची तयारी पाहिजे, इथं आळच चालणार नाही. कारण शेवटच्या क्षणाला गणेश भक्तांना सर्व्हिस द्यावाच लागते. अगदी 12ला पण त्यांच्या घरी जाऊन त्यांना नाही लावता आलं तर आम्हाला सुद्धा जावं लागतं, तर त्यांनाही जावं लागेल. मेहनतीची तयारी ठेवा, 2 पैसे नक्की बाप्पा देईल तुम्हाला आणि तुमच्या मेहनतीचं फळ भेटेल. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद माई. आता आपल्याकडे आता कुठल्या कुठल्या प्रकारचे मखर आहेत ते जरा बघायला मिळतील का? हो नक्कीच, मी तुम्हाला कल्पना देते त्याची. हे गणेश महल आहे, 1 फुटाच्या मूर्तीसाठी उपलब्ध आहे तो, आणि अगदी अर्ध्या तासात फिटिंग होतं याचं. आणि याचे QR कोड पण आहेत, तर घाबरण्याचं काही कारण नाही. हे बघा, हे बघू शकता, हे बघा, हे 3D गणेश महल आहे आणि याच्यामध्ये लाइटिंग वगैरे इन्क्लुडेडच आहे का? लाइटिंगचा वेगळा चार्ज आहे, कारण काही लोकांनी 24 वर्षात बहुतेक लोकांनी मखर दिलेले आमच्या लाईट पण, त्यांच्याकडे लाईट आहे, तर परत त्यांना खर्च नको म्हणून आम्ही लावून दाखवलेले. किंवा त्यांच्या घरच्या पण चायना लाईटच्या वगैरे स्वस्त येतात, तेही लावू शकतात. हे महल बघू शकता किती मस्त वाटतोय. हा 1490 रुपयाला तुम्हाला हा मिळेल. एकदम मस्त आहे. हा बघा, आई बघा, ही वनराई आहे. आई मस्त वाटते, एकदम थीम एकदम छान वाटते वनराईची. एकदम असं ऍक्च्युअल अशी वनराई असल्यासारखं वाटतंय. हे पण आपल्या 1.5 ते 2 फुटाच्या गणपतीसाठी एकदम मस्त डेकोरेशन आहे. आणि हा डायनिंग टेबलवर किंवा टिपॉवर पण हा फिटिंग होऊ शकतो. मखर म्हणून आहे, तर मुंबईमध्ये घरं लहान असतात, तर हा टिपॉवर याची स्थापना होऊ शकते. मखर आणि तुमचा गणेशजी पण, तर अशी थोडीशी छोटी कलाकृती आहे. मस्त आहे एकदम. नवरंग मखर तुम्ही बघू शकता. हा बघा, ह्याची प्राइस 990 रुपयाला आहे. एकदम छान वाटतंय बघा मखर. ह्याच्यामध्ये जर तुम्ही स्वतःही लाइटिंग जरी लावलीत ना तरी एकदम मस्त वाटेल. हे बघा, हे डेमो म्हणून अशी लाइटिंग पण आहे. तुम्हाला जर लाइटिंग यांच्याकडनं लावून जरी हवी असेल तरी ते तुम्हाला बनवून देतील. त्याचे लाइटिंगचे चार्जेस तुमचे वेगळे घेतले जातील. छोट्या आपल्या म्हणजे घरामध्ये काही कॅबिन वगैरे असतं, टीव्ही युनिट वगैरे, तर त्याच्यात हा बसू शकतो. आणि याची किंमत अगदी 150 रुपये. त्याच्यामध्ये 1 फुटाची मूर्ती आरामशीर बसते. हा मखर बघा किती मस्त वाटतोय. हा कागदी पुठ्ठ्यांपासून बनवलेला सुंदर असा मखर आहे, जो फक्त 150 रुपयाला तुम्हाला मिळेल. हा 1 फुटाच्या गणपतीसाठी एकदम बेस्ट आहे. बघा किती मस्त वाटतोय आणि दिसायला पण एकदम छान वाटतोय. हे बघा, 2.5 ते 3 फुटाची मूर्ती. हे 2.5 ते 3 फुटाच्या मूर्तीसाठी आहे बघा. इथे तो जो आपण गणेश महल बघितला त्याच्यापेक्षा थोडी मोठी साईज आहे. हा बघा गणेश महल किती सुंदर वाटतोय, दिसायला पण एकदा. आतमध्ये अशी बाप्पाची मूर्ती पण ठेवलेली आहे, त्यामुळे ते अजून मकर छान दिसते. हे बघा, ह्याची प्राइस आहे 4450 रुपये आहे. हे बघा, सुंदर असं मकर आहे आणि लाइटिंगमुळे तर अजून छान वाटते हे मकर. इथे मयुरासन पण आहे बघा. हे बघा किती मस्त आहे. असे बाजूला असे मोर आहेत. डिझायनिंग पण बैठक स्वरूपातलं आहे, एकदम सुंदर दिसते. हे 1990 रुपयाला तुम्हाला मिळेल. हे बघा, हे 1 फुटाच्या गणपतीसाठी एकदम मस्त आहे. दिसायला पण किती सुंदर आहे बघा. असे बाजूला अशा मूषक सुद्धा आहे. हा बघा, एकदम छान वाटते. झुला मखर पण बघा किती मस्त वाटतंय, एकदम छान दिसतोय. सेमच आहे मयुरासन सारखा, पण हे झुला टाईप मध्ये बनवलेला आहे. एकदम छान दिसतोय बघा. याच्यावर आपला गणपती बाप्पा एकदम छान दिसेल. हा जर तुम्ही मखर जर घेतला तर 3900 रुपयाला तुम्हाला मिळेल. एकदम छान पाळणा दिसतोय. हा बघा किती मस्त आहे. नवरंग मखर पण बघा किती मस्त आहे. ही थोडी तो मगाशी जो आपण मखर बघितला त्याच्यापेक्षा थोडी मोठी साईज आहे. हे बघा किती मस्त वाटतोय. आतमध्ये लाइटिंग सुद्धा लावलेली आहे. हा जर मखर घेतला तर 1990 रुपयाला तुम्हाला मिळेल. एकदम मस्त वाटतंय.
हे आपल्याला जर मखर आपल्याला 2-3 वर्ष वापरायचे असेल तरी आपण हे आरामात वापरू शकतो ना? 5-6 वर्ष लोक आरामशीर वापरतात. हे फोल्डेबल वगैरे होतात का? प्रत्येक मखर देताना पण आम्ही फोल्डिंगच देणार आहोत. तर त्यांनी तो असेंबल करायचा आणि परत आहे त्याच स्थितीत घडी घालून ठेवायचा. म्हणजे हा मखर आरामात 5 ते 6 वर्ष आरामात आपण युज करू शकतो. त्यांना खर्च काहीच नसतो डेकोरेशनचा. हे बघू शकता. हे बघा, हे मोठ्या साईज मध्ये मयुरासन आहे. हे बघा, ह्याची प्राइस 2990 रुपये आहे. सेम आहे, त्याच्यापेक्षा मोठी साईज आहे. यांच्याकडे घरगुती गणेशोत्सवाच्या मखरापासून मंडळाच्या मखरापर्यंत सगळ्या प्रकारचे मखर यांच्याकडे मिळतात. ही झुला मखर आहे जे आपण मगाशी पाहिला, त्याच्यापेक्षा मोठी साईज आहे. हे बघा, हे बघा, या आतमध्ये ना असं त्यांनी प्लाय लावलेला आहे, त्यामुळे ते मजबूत आहे. याच्यावर आपला 1.5 ते 2 फुटाचा गणपती आरामात हे होऊ शकतो ना, विराजमान होऊ शकतो ना. बघा किती मस्त आहे आणि एकदम मजबूत आहे. तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही, एकदम छान दिसतोय. बघा, ही थोडी मोठी साईज आहे. ही वंदराई बघा, ही वंदराई मोठ्या साईजचं डेकोरेशन आहे. हे तुम्हाला 4700 रुपयाला मिळेल आणि गणपती बाप्पाची मूर्ती ठेवल्यामुळे अजून सुंदर मखर दिसतंय. हे दिसायला बघा किती सुंदर, खरी वंदराई असल्यासारखं वाटतंय. आतमध्ये सगळे वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची बघा झाडं आहेत, धबधबे आहेत, तसेच प्राणी पण आहेत त्याच्यात. हे बघा, चिमण्या वगैरे आहेत. एकदम खरं असं वंदराईचं सुंदर असं मखर वाटतंय. त्यामुळे तुमच्या घरामध्ये हे जर तुम्ही लावलं तर एकदम सुंदर दिसेल आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीमुळे ते अजून सुंदर दिसते. आणि ह्या मखरची प्राइस आहे 4700 रुपयाला. 3 फुटाच्या गणपती मस्त वाटेल याच्यामध्ये. बघा किती सुंदर दिसतं हे डेकोरेशन. या मखरपेक्षा ही थोडी छोटी साईज आहे वंदराईमध्ये, ही 3900 रुपयाला तुम्हाला मिळेल. बघा किती मस्त आहे. हे पण घरगुतीसाठीचे, अगदी गोवर गणपतीसाठी रचना आहे. म्हणजे मध्ये बाप्पा राहतो, साईडला गोवर तुम्ही बसवू शकता आणि ऍडजस्टेबल आहे. म्हणजे याच्या मोठाही करू शकता तुम्ही टेबल कव्हर करण्यासाठी. याला जयपूर पॅलेस म्हणून जयपूरच्या ज्या विंडोचं डिझाईन असतं तो हा पॅटर्न आहे. हे तुम्ही जयपुरी पॅलेस म्हणून हे मखरचं नाव आहे. तुम्ही बघू शकता, हा खरोखरच पॅलेस सारखा दिसतोय. एकदम सुंदर असा मखर आहे आणि बाजूला असं अष्टविनायक सुद्धा आहे. हे बघा किती मस्त वाटतंय, एकदम खराखुरा पॅलेस वाटतोय आणि आतमध्ये लाइटिंग केली आहे त्यामुळे ते अजून छान दिसतंय. तुम्हाला जर तुम्ही घरी स्वतःही लाइटिंग करू शकता किंवा जर तुम्हाला इथून करून जर घ्यायची असेल लाइटिंग तर तीही तुम्हाला करून मिळेल. त्याचे चार्जेस वेगळे घेतले जातील. बघा ती मस्त आहे. हे बघा एकदम सुंदर असं हे मखर दिसते. 4 ते 5 फुटाची मूर्ती इथे विराजमान करू शकता. ह्या मखरची किंमत आहे 5830 रुपये. किती सुंदर असा पॅलेस आहे हा जयपुरी पॅलेस. दिसायला पण एकदम छान दिसतोय. आपल्या घरासाठी बघा घरगुती पण यूजसाठी असा मस्त जयपुरी पॅलेस बनवलेला आहे. इथे पण सेमच डिझायनिंग आहे. बाजूला अष्टविनायक वगैरे आहे. बघा किती मस्त वाटते. हे आपल्या घरी लावलं तर एकदम छान दिसेल. या पॅलेसची किंमत 1100 रुपये आहे आणि 1.5 ते 2 फुटाचा गणपती इथे मस्त वाटेल. एकदम छान वाटतंय बघा. आपल्या घरगुती गणेशोत्सवासाठी हा मकर एकदम बेस्ट आहे. 3 फुटाची मूर्ती बसून याला मी छोट्या सीट वरती दाखवलेल्या आहे, त्यामुळे याची हाईट वाढलेली आहे. तर याच्यामध्ये 3 फुटाची मूर्ती आरामशीर बसते. याची किंमत 2000 पर्यंत जाईल. 2000ची प्राइस आहे. हा मकर त्याच्यापेक्षा थोडा मोठा आहे. बघा किती मस्त वाटतोय. हाही बघायला मिळेल. बघा इथे महाराजांचा किल्ला आहे. हा बघा किती मस्त अशी किल्ल्याचं मखर बनवलेलं आहे. हुबेहूब किल्लाच वाटतोय. हे बघा असे मावळे सुद्धा इथे उभे आहेत. हे बघा किती मस्त आहे. एकदम छान वाटतोय हा मखर. सार्वजनिक मंडळासाठी पण ह्यांच्याकडे मखर उपलब्ध आहेत. बघा किती मस्त अशी वरती तोफ वगैरे पण दिलेले आहेत. हा खराखुरा किल्ला असल्यासारखा मस्त मखर बनवलेला आहे. हे बघा गडकिल्ला आहे आणि या मंडळांसाठी उपलब्ध आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे काय कॅटरिंगचे टेबल वगैरे असतात मंडळांकडे, ते करून तुम्ही स्टेज बनवू शकता. हे शीट लावले की अगदी तुम्हाला ते भिंतींचा वगैरे लुक येतो. आणि किल्ला भिंतीपासून वरती असतो गडावरती, म्हणून ती उंची दाखवलेली. तुम्ही 9 ते 10 फुटाची मूर्ती याच्यात बसवू शकता. हाईटला पण तुम्ही वाढवू शकता. आणि जे किल्ल्यावरती आहे महाराजांचा जो खजिना वापरलेला ते प्रत्येक रूपामध्ये दाखवलेला. आम्ही ढाल, तलवार,
तोफा, पताका, हा जंजिरा आहे पाठीमागे, इकडे जंजिरा आहे, इकडे प्रतापगड आहे आणि इकडे जगदेश्वराचं मंदिर आहे शिवनेरीवरचं. असे तिघांचा व्ह्यू दाखवलेला आहे आम्ही. म्हणजे तिन्ही किल्ल्यांचं इथे एका याच्यामध्ये सगळं स्वरूप दाखवलेलं आहे. हो. मस्त वाटतंय बघा एकदम किल्ला आपला. आणि काय प्राइस आहे याची 30 ते 35 हजारापर्यंत जातं. हा जर दुसऱ्या मटेरियलमध्ये कोणत्या बनवायचं म्हटलं तर अगदी 2-1 लाखापर्यंत मंडळांना खर्च जातो. पण अगदी त्यांच्या गाडीमध्ये नेऊ शकतात, टेम्पोमध्ये. याचा 0 खर्च आहे तसा ट्रान्सपोर्टचा. आणि तुम्ही बनवा आवडीने. सगळे मंडळाची मुलं एकत्र त्या निमित्ताने येतात, काम करतात. तसे काय बहुतेक लोक तर मोबाईलवरच बोलतात, बरा आहे का, कसं आहे, आजारी आहे का, एवढं मोबाईलवर बाजूला होतात. पण गणेशजीच्या कार्यामध्ये सगळे एकत्र येतात आणि हसत खेळत डेकोरेशन बनवतात. ते बघून आम्हाला खूप बरं वाटतं आणि एक त्यांना वाटतं आपण काहीतरी बनवलंय, म्हणून बनवण्यासाठी आम्ही ठेवलेले. फोल्डिंग देऊन ते देतात, एक वेळ देतात आणि झाल्यावर आनंद होतो त्यांना की आपण कलाकृती उभी केली. हे 35,000 रुपयाला हा तुम्हाला मखर मिळेल. बघा किती मस्त आहे गड किल्ला, एकदम छान वाटतोय हा मखर. हा पॅलेस आहे बघा, हा मंडळाचा पॅलेस आहे, बनवलेला मंडळाच्या गणपतीसाठी. एकदम सुंदर दिसतोय हा. इथे पण असे बाजूला 2 मूषक आहेत हे बघा. आणि सेम पॅलेस सारखा यांनी पूर्ण सेट उभारलेला आहे बघा, किती मस्त वाटतोय. याची काय प्राइस आहे? त्याची पण 25 ते 28 हजारापर्यंत येते. 25 ते 28 हजारापर्यंत तुम्हाला हा मखर मिळेल. मस्त आहे बघा, मंडळाच्या गणपतीसाठी एकदम मस्त असा हा मखर आहे. हा सिद्धिविनायकाचा मधला गाभारा आहे, सिद्धिविनायक पॅलेस म्हणून. हा अर्धाच दाखवलेला आहे मी जागेच्या याने. म्हणजे हा इकडे एवढा कव्हर करू शकता तुमचा टेबल. जो डेकोरेशनचा तुमचा मंडप आहे, कपडा वगैरे न वापरता याच्यामध्ये सगळं स्टेज तुम्ही कव्हर करू शकता. आणि हा अगदी 40 ते 50 हजारापर्यंत जसं साहित्य वाढत तसं तुमचा रेटही होईल. आज सिद्धिविनायक पॅलेस बघा किती मस्त वाटतोय, दिसायला पण एकदम सुंदर दिसतोय आणि एकदम मंदिराचं लुक दिलेलं आहे बघा. तुम्हाला जर बाजूला पडदे जरी लावायचे नसतील तरी असे मस्त असे खांब वगैरे असे लावू शकता हे. त्यामुळे ते अजून तुमचं मकर एकदम सुंदर दिसेल. एकदम मंडळांसाठी एकदम छान आहे डेकोरेशन आणि एकदम हलका असल्यामुळे ते तुम्ही कुठेही ट्रान्सपोर्ट करून आरामात घेऊन जाऊ शकता. बघा दिसायला पण किती सुंदर दिसतंय आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही लाइटिंग लावली तर एकदम छान दिसेल. 40 ते 45 पर्यंत तुम्हाला हा मखर मिळून जाईल. बघा किती मस्त आहे, तुम्हाला बघायला मिळेल बघा. शिव आणि पार्वती आणि खाली नंदी आहेत. एकदम सुंदर असा हा मखर आहे, एकदम छान दिसतोय बघा. या टाईपमध्ये तुम्ही झालर व्यतिरिक्त हे असं तुम्ही जर लावलात आपल्या डेकोरेशनला तर एकदम छान शीट वाटतील. या दिसायला पण एकदम छान दिसतात बघा. हे बघा घरगुतीसाठी आहे. हा, याच्यामध्ये 3 फुटाची मूर्ती आरामशीर बसते आणि कमी जागेमध्ये कमी खर्चामध्ये हा उपलब्ध होतो. तसा याच्यातून गोवर गणपतीची स्थापना करू शकतात ते. हा, आणि जागा पण भरपूर मिळते. त्यामुळे आपण मस्त असं सजावट वगैरे अजून जर काही करायची असेल तरी करू शकतो. याच्यामध्ये आपल्या घरगुती गणपतीसाठी एकदम मस्त आहे हा. ही पण त्याच्यातील मोठी रचना दाखवलेली. हा, वेगवेगळं ऍडजस्टेबल असल्यामुळे लोकांना लक्षात येत नाही लावल्याशिवाय कोणतीही कलाकृती. त्यामुळे रचना आम्ही दाखवलेल्या, त्यांना जी पसंत पडेल तिथे सजेस्ट करतात आणि घेतात त्यांच्या. हा जर तुम्ही मखर घेतलात ना तर हा तुम्हाला 7,900 रुपयाला मिळेल. बघा किती मस्त आहे. आणि हा त्याच्यापेक्षा मोठी साईज आहे सिद्धिविनायक जयपुरी पॅलेसचा. हा जर तुम्ही घेतला तर 9,900 रुपयाला मिळेल. आणि जर तुम्हाला लाइटिंग जर करून हवी असेल तर 1 मीटरच्या लाइटिंगसाठी 1,200 रुपये चार्ज आहे आणि 2 मीटरची जर लाइटिंग तुम्ही केली तर 1,600 रुपये चार्ज केले जातील. तर बघा किती सुंदर असा मखर आहे हा. त्याच्याची रचना मोठी दाखवलेली, 5 फुटाच्या मूर्तीसाठी आहे. हे एकावर एक 3 रचना दाखवलेल्या आहेत. थोडा फरक मध्ये वेगळ्या प्रकारे पण लावू शकतात. आणि टेबल मोठा करायचं म्हणलं इथे 1-1 शीट वाढवली हा वाजून वाढणार टेबल. आपल्याला हवी तशी आपण कुठे कशी डिझायनिंग करू शकतो. बघा किती मस्त आहे. तुम्हाला ऍडजस्टेबल आहे, ऍडजस्ट करू शकता कसेही. तुम्हाला जर शीट जरी चेंजेस जरी करायचे असेल तरी तुम्ही तुमच्याप्रमाणे चेंजेस करू शकता. एकदम दिसायला पण सुंदर दिसतोय हा. 5 फुटाच्या गणपतीसाठी एकदम मस्त आहे. बघा किती मस्त वाटतं हे मखर. हा मखरची किंमत 12,900 रुपये आहे आणि दिसायला पण एकदम सुंदर दिसतोय हा मखर.
हे सगळे इको फ्रेंडली कागदी पुट्ट्यांपासून बनवलेले सुंदर सुंदर असे मखर आहेत। घुमट आहे वरती, काही लोकांना ओपन डेकोरेशन पसंत येत नाही, तर त्यांना पुढून वरती छत लागतं मखरवरती। ते सूर्यमखर म्हणून सूर्याचे प्रतिबिंब वगैरे दाखवलेले आहेत। हां, आणि ती एक थीम आहे याच्यामागे। पाठीमध्ये कपडा लावलेला आहे आम्ही, तुम्ही कपडा नाही लावला तरी चालेल, किंवा दुसरं काही तुमच्या आवडीने त्याला हे करायचं असेल तिन्ही बाजू तुम्ही बंदही करू शकता। सूर्यमखर बघा किती मस्त दिसतंय। हे आपल्या घरगुती गणपतीसाठी एकदम बेस्ट आहे। आणि आतमध्ये असं बघा पडदासुद्धा लावलेला आहे। जर तुम्हाला नको असेल पडदा तर तुम्ही नाही लावलात तरी चालेल, दिसायला पण एकदम सुंदर दिसतंय बघा हे मखर। वरती असं सूर्याचं असं चित्र आहे आणि वरती घुमट वगैरे आहे मंदिराचं, एकदम सुंदर असं हे मखर आहे। हे बघा, याची प्राईस 1900 रुपयाला मिळेल तुम्हाला हा मखर। दिसायला पण एकदम छान दिसतोय हा मखर। छोटे छोटे साईजमध्ये आहेत। हे बघा हा मखर बघा, हे घरगुती गणपतीसाठी पण इथे यांच्याकडे असे किल्ले आहेत, गडकिल्ले आहेत, दिसायला पण छान दिसत आहे गडकिल्ले। सेम तसाच गडकिल्ला इथे आहे, फक्त छोटा साईजमध्ये आहे। हा जर गडकिल्ला घेतला तर तुम्हाला 5750 रुपयाला मिळेल। ह्याच्यापेक्षा छोटी साईज पण यांच्याकडे उपलब्ध आहे। हा थोडा छोट्या साईजमध्ये मखर आहे, छोट्या साईजमध्ये गड किल्ला आहे, दिसायला पण बघा किती मस्त वाटतं आहे। याची 3450 रुपये किंमत आहे। हा 1.5 ते 2 फुटाच्या गणपतीसाठी मस्त असं घरगुती डेकोरेशन आहे, जे 3450 रुपयाला तुम्हाला मिळेल। बघा एकदम सुंदर असा गड किल्ला आहे, आपल्या घरी आपण लावू शकतो। एकदम सुंदरपणे फोल्डेबल पण आहे, जेणेकरून तुम्ही 3 ते 4-5 वर्ष आरामात हा यूज करू शकता। एकदम छान दिसतंय बघा। हे बघा यांच्याकडे छोट्या 1 फुटाच्या गणपतीसाठी पण सुंदर सुंदर असे मखर आहेत त्यांच्याकडे। हा सिद्धिविनायक मखर आहे जो 990 रुपयाला तुम्हाला मिळेल। यांच्याकडे छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत तुम्हाला मखर अवेलेबल आहेत। तसेच फ्लोरासन पण आहे, हाही 1 फुटाच्या गणपतीसाठी मस्त असा मखर आहे, हा 290 रुपयाला तुम्हाला मिळेल। तसेच 24 कॅरेट मखर हाही यांच्याकडे 1 फुटाच्या गणपतीसाठी उपलब्ध आहे। ह्याची पण प्राईस 290 रुपयाला आहे। बघा मखर किती सुंदर दिसतोय। फ्लोरासनमध्ये थोडी मोठी साईज जर तुम्ही घेतलीत तर हे 750 रुपयाला तुम्हाला मिळेल। हा बघा किती सुंदर आहे, आतमध्ये असे मोराचे मस्त अशी डिझायनिंग वगैरे आहे, बघा किती सुंदर दिसतोय हा मखर। आणि असे बाजूला असे खांब दिलेले असल्यामुळे ते अजून छान वाटते। हा 750 रुपयाला तुम्हाला मिळेल। आणि सूर्यमखर जर त्याच्यापेक्षा छोटी साईज घेतली जो मगाशी आपण बघितला तर हे 1250 रुपयाला तुम्हाला मिळेल। हे 1 ते 1.5 फुटाच्या गणपतीसाठी एकदम मस्त आहे। फ्लोरासन बघा मोठी साईजमध्ये तुम्हाला हा फ्लोरासन आहे। हे बघा सेमच आहेत मखर, छोट्यापासून मोठ्यापर्यंत यांच्याकडे तुम्हाला साईज मिळून जाईल। हाही सिद्धिविनायक मखर आहे, 2900 रुपयाला आहे। हाही बघा असे वेगवेगळे मखर आहे। हा 1490 रुपयाला तुम्हाला फ्लोरासन मखर मिळेल। 2 फुटाच्या गणपतीसाठी एकदम बेस्ट मखर आहे, फ्लोरासन मखर आहे। इथे तुम्हाला कॉपर टेम्पल पण बघायला मिळेल, बघा किती मस्त आहे। हे बघा 2900 रुपयाला आहे हे मखर, दिसायला पण एकदम असं मंदिरासारखं आहे, छान बनवलं आहे। बाजूला असे अष्टविनायक आहे ते बघा वरती, आणि हे जे खांब आहे त्यांच्यावर अशी मस्त समईची डिझायनिंग वगैरे आहे। हे बघा दोन्ही साईडला समईची डिझायनिंग आहे, आतमध्ये अशा समई सोडलेल्या आहेत आणि मध्ये असं ओम आहे। एकदम दिसायला पण वरती पण बघा किती मस्त वाटतंय। ह्याच्यामध्ये तुम्ही लाइटिंग लावलं तर एकदम छान दिसेल हे मखर। घरगुती गणपतीसाठी मस्त असं हे मखर आहे। 2 फुटाची मूर्ती इथे आपण ठेवू शकतो, एकदम सुंदर दिसतंय बघा हे मखर। ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या साईज, छोट्यापासून मोठ्या साईजपर्यंत यांच्याकडे प्रत्येक मखर उपलब्ध आहे। सिद्धिविनायक मखर आहे हा छोट्या साईजमध्ये मखर आहे। जो आपण मगाशी मंडळाचा मखर बघितला त्या टाईपमध्ये असे छोट्यापासून मोठ्या साईजपर्यंत तुम्हाला सगळ्या प्रकारचे मखर मिळतील। हा जर तुम्ही घेतला तर 7900 रुपयाला मिळेल तुम्हाला। 2.5 ते 3 फुटाचा गणपती ह्याच्यामध्ये तुम्ही विराजमान करू शकता, एकदम छान दिसते बघा। ह्याच्यामध्ये पण बघा आतमध्ये असं भोलेनाथ आणि पार्वती माता आहे आणि खाली नंदी आहे, आणि आतमध्ये पण बघा किती मस्त अशी डिझायनिंग आहे। हे बघा अशा समई वगैरे सोडलेल्या आहेत, दिसायला पण एकदम छान दिसते। हे बघा, हे बघा किती मस्त असं डेकोरेशन आहे। वरती असा कळस सुद्धा आहे, एकदम
टेम्पलचं रूप आहे, एकदम दिसायला पण एकदम छान दिसते. छोटे मंडळ असतात सोसायट्यांची, सोसायटीमध्ये छोटीशी जागा असते, बाल्कनीमध्ये वगैरे ठेवतात. तर हे कॅटरिंगचे टेबल त्यांनी वापरले किंवा डायनिंग टेबल वगैरे, तर त्याचा भव्य गडकिल्ला लागू शकतो. आणि याच्यामध्ये अगदी 5 फुटापर्यंतची मूर्तीची स्थापना करू शकतात. म्हणजे ढाल, तलवार, भिंत असं सगळं देऊन किल्ला वरती असतो डोंगरावरती. ती एक त्याच्या मागची थीम आहे. आणि कमी खर्चामध्ये अगदी 10 ते 12 हजारापर्यंत हे चांगलं डेकोरेशन तयार करू शकतात. बघा किती सुंदर असा हा गड किल्ला आहे, दिसायला पण एकदम छान दिसतोय. मित्रांनो हे बघा, ह्या साईडला प्रतापगड आहे आणि समोर रायगड आहे आणि ह्या साईडला सिंधुदुर्गाचा किल्ला आहे. त्या एकाच किल्ल्यामध्ये आपल्या 3 किल्ल्यांचं दर्शन तुम्हाला इथे होऊन जाईल. किती मस्त वाटतोय बघा किल्ला. तर तुम्ही तुम्हाला घरी जरी असा मखर हवा असेल किंवा मंडळासाठी जरी हवा असेल तरी यांच्याकडे तो उपलब्ध आहे. एकदम सुंदर दिसतोय. हे बघा, ही कॉपर टेम्पल आहे. हे 5,900 रुपयाला तुम्हाला मिळेल. ह्याच्यामध्ये 3 फुटाची मूर्ती एकदम मस्त वाटेल. वरती पण सेम अष्टविनायक आहेत. हे बघा, जे आपण मगाशी बघितलं ते साईजप्रमाणे यांच्याकडे तुम्हाला प्रत्येक टेम्पल मिळतील. आई इथे पण सिद्धिविनायक मखर आहे, तो 4,950 रुपयाला मिळेल. हे बघा, ज्यांना बंद हवाय वरतून घुमट त्यांच्यासाठी. आणि अगदी हा 3 पार्टमध्ये आहे. हा 1 पीस आहे. उभा केला की लगेच हा गॅस लावला की अगदी 15 मिनिटात असेंबल होतो. हा घुमट एक 1 पीस आहे, त्याच्यावर ठेवलं की लगेच तयार होतं कळस लावला की. आणि अगदी याच्यामध्ये 2.5 फुटाची मूर्ती त्यांची छान आरामात एकदम मस्त वाटतं. 2.5 फुटाची मूर्ती आरामात विराजमान होऊ शकते याच्यामध्ये. हा सुंदर असा बघा मखर जो आहे 1,800 रुपयाला तुम्हाला मिळेल. आपल्या घरगुती गणपतीसाठी पण हा मखर एकदम मस्त आहे, दिसायला पण एकदम छान दिसतोय. आणि ह्या कोकणचं प्रतिमा दाखवलेली. कोकणामध्ये उतरच्या छपरांची मंदिरं, घरं असतात, ती थीम याच्या मागची. बघा, हे कळस वगैरे दाखवून पाठीमागे पण वरती 5 कळस दाखवलेले. म्हणजे अगदी उभे कोकणचं. हे बघा, असे 5 असे कळस आहे, जसे आपल्या कोकणाच्या मंदिरामध्ये जसे कळस असतात त्या टाईपमध्ये इथे बनवलेले आहेत. बघा किती मस्त वाटतोय हा मखर. कोकण मखर लाल मातीची असल्यामुळे सगळं कॉपर कलर स्कीम आहे. पाठीमागे तुळशी वृंदावन वगैरे, घर, जंगल दाखवण्यासाठी दिसायला पण एकदम मस्त वाटते. बघा किती प्राइस अगदी 1250 रुपये प्रतिमा आहे. हा सुवर्ण मखर आहे. हा 1490 रुपयाला मिळेल. हाही आपल्या घरगुती गणपतीसाठी एकदम मस्त आहे मखर. दिसायला पण सेम आहे. बघा, जो आपण मगाशी बघितला त्यांच्याकडे छोट्या मखरपासून मोठ्या मखरपर्यंत सगळ्या प्रकारचे मखर मिळतील. हा 1490 रुपयाला आहे. हाही मखर बघा किती मस्त आहे. तो 3D बघितला आपण गणेशमध्ये. हा 2D मध्ये आहे. याची प्राइस 3,000पर्यंत आहे. याच्यामध्ये पण 2.5 ते 3.25 फुटाची मूर्ती आरामशीर असते. हा तुम्ही गणेश महल बघू शकता. हा 2D गणेश महल आहे. दिसायला पण बघा किती मस्त असा सुंदर असा महलचा त्यांनी पूर्ण लुक दिलेला आहे. 2.5 फुटाच्या गणपतीसाठी एकदम मस्त आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्ही लाइटिंग लावलीत ना तर एकदम सुंदर दिसतील. तुम्हाला हा मखर 3500 रुपयापर्यंत मिळेल. त्या मूर्तींसाठी पण जर असे मखर हवे असतील तर यांच्याकडे उपलब्ध आहे. 70 रुपयापासून स्टार्ट आहे. 70 पासून 150 रुपयापर्यंत स्टार्ट आहे. याच्यामध्ये तुम्ही एकदम छोट्या मूर्ती ठेवू शकता. बघा दिसायला पण एकदम मस्त वाटतंय. तर तुम्हाला स्वतःला जरी डेकोरेशन जर बनवायचं असेल ना तर यांच्याकडे असे रेडीमेड असे कटआउट मिळतात जे तुम्ही आपल्या डेकोरेशनला वापरू शकता. वरती बघू शकता. हे बघा, हे सगळे अष्टविनायक आहेत, मूषक आहे, पुन्हा कमानी आहे, पुन्हा मूषक असे वेगवेगळ्या कटआउटमध्ये तुम्हाला दिसतील. हे बघा, हे बघा सुंदर सुंदर असे कटआउट आहेत. ते तुम्ही आपल्या मखरला लावू शकता, जे खूप दिसायला पण सुंदर दिसतील. 10 रुपयापासून तुम्हाला मूषकची जोडी मिळेल. हे बघा किती सुंदर सुंदर आहेत. जर तुम्ही अष्टविनायकचा सेट घेतलात ना पूर्ण जो आपल्या डेकोरेशनला लावण्यासाठी तर 200 रुपयाला तुम्हाला मिळेल. इथे 10 रुपयापासून तुम्हाला हे सगळ्या कटआउट मिळतील ज्या तुम्ही आपल्या डेकोरेशनला लावू शकता. दिसायला ही पण बघा जोडी 490 रुपयाला तुम्हाला मिळेल. मस्त मस्त आहेत एकदम. हे 80 रुपयाला तुम्हाला हा पूर्ण सेट येईल. जे आपण आपल्या डेकोरेशनला लावलं तर एकदम सुंदर दिसेल आपलं डेकोरेशन.
एकाच ठिकाणी बघा तुम्हाला किती वेगवेगळ्या प्रकारचे इको फ्रेंडली कागदी पुट्ट्यापासून बनवलेले सुंदर सुंदर असे मखर बघायला मिळतील. यांच्याकडे घरगुती गणेशोत्सवापासून जे मखर लागतात ते मंडळापर्यंत सगळ्या प्रकारचे मखर यांच्याकडे तुम्हाला एकदम रिझनेबल रेटमध्ये मिळतील. यांच्याकडे 70 रुपयापासून तुम्हाला मखर उपलब्ध आहेत. तर तुम्ही इथे जरूर भेट द्या आणि हे मखर जरूर घ्या, कारण हे तुम्ही मखर मजबूत सुद्धा आणि तुम्ही आरामात हे 4 ते 5 वर्ष आरामात यूज करू शकता. जर तुम्हाला स्वतःला जरी डेकोरेशन जरी करायचं असेल तरी तुम्हाला असे कट ऑफ मिळवू शकतात जे 10 रुपयापासून यांच्याकडे आहेत. अष्टविनायक आहे, वेगवेगळ्या प्रकारचे मूषक आहे. तर तुम्ही इथे जरूर या. यांच्याकडे खूप रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला इथे मखर मिळतील. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी आता इथेच संपवत आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा. तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.